राजकमल चौकामध्ये फुगे विकणारे लहान मुलं हे एक हृदयस्पर्शी चित्र आहे। एकीकडे देश आधुनिकतेकडे वळतो आहे, प्रगतीकडे वळतो आहे। डिजिटल अशा सोयी सुविधा सरकार नागरिकांसाठी उपलब्ध करून देत आहे, परंतु काही समाज अद्यापही मागासलेला आहे। हे लहान मुलं फुगे विकताना आपल्याला जागोजागी पाहायला मिळतात। कशासाठी? पोटासाठी असं म्हणत हे मुलं फुगे विकतात। राजकमल चौकात रस्त्याच्या कडेला छोटी छोटी मुलं फुगे विकताना दिसत आहेत। एकीकडे शासन सर्व शिक्षा अभियान राबवतं। प्रत्येक मूल हे शिक्षणाच्या प्रवाहात आलं पाहिजे असे प्रयत्न शासनाचे असताना ही मुलं रस्त्यावर खेळणी फुगे विकून किंवा लोकांना भीक मागून आपली 2 वेळची पोटाची खळगी भरत आहेत। जीवन जगणे म्हणजे पोटाची खळगी भरणे एवढा एकच अर्थ त्यांना माहीत आहे। भीक मागून खेळणी भांडी विकून जीवन जगावं का असा प्रश्न हे दृश्य पाहून पडतो। एकीकडे असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय की ही जी मुलं आहेत ही लोक आहेत, यांचं आधार कार्ड किंवा कुठल्याही प्रकारचं ओळखपत्र किंवा भारतीय नागरिक आहे यांचं कुठल्याही प्रकारचं ओळखपत्र अजूनपर्यंत यांच्याकडे नाही। खरंच भारतातले नागरिक आहे की नाही असा प्रश्न आपण आपल्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर मनात येतो। यावर शासन प्रशासन कुठलं पाऊल याकडे सुद्धा आपलं लक्ष लागलेलं असलं पाहिजे। राहुल टेकाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।